संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या आपेगावमधून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान होते। आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या संख्येने जे आहे ते वारकरी या पालखीत सहभागी झालेत। विठ्ठल नामाचा गजर करत जे आहे ते या ठिकाणी सगळेजण जे आहे ते एकत्रित झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळे वारकरी मजल दर मजल करत जे आहे ते पंढरीच्या दिशेनं आता निघाले आहेत। अतिशय भक्तिमय वातावरण आपेगावात आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत या पालखीचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर सुद्धा आहेत। महाराज काय सांगाल, संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे जन्मस्थान आहे आणि ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होते। माऊलींच्या या जन्मस्थानाहून काल प्रस्थान झालेल्या आणि आज पंढरपूरकडे वाटचाल करत असताना जगातलं सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य असं की ज्ञानोबा यांच्या मातापित्यांनी या वारकरी संप्रदायासाठी देहदान दिलं आणि ते देहदान संपूर्ण विश्वाला कळण्यासाठी गुरुवारी विष्णू महाराजांच्या कृपाशीर्वादातून आपल्या या पालखी सोहळ्यातलं वैशिष्ट्य म्हणजे या पालखी सोहळ्यात दोन पालख्या आहेत, एक मातापित्यांची पालखी आणि एक ज्ञानोबा यांच्या चारी भावंडांची पालखी। ही ज्ञानोबा यांची जन्मभूमी आहे आणि आज आळंदी असेल किंवा महाराष्ट्रातून निघणाऱ्या अनेक पालख्या असतील, देऊच्या असेल, मुक्ताबाईची असेल, सोपानकाकांची असेल, निवृत्तीनाथांची असेल, याला 100 वर्षाचा काळ आहे। पण या जन्मघराण्याची वारी 855 वर्ष झाली, कारण ही त्यांच्या कुळ घराण्याची वारी आहे आणि शासनाच्या गॅजेटवर याचा सगळं उल्लेख आहे। त्यामुळं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानोबाऱ्यांच्या जन्मभूमीतली जन्मघराण्यातली ही वारीची परंपरा आहे। या पालखीचा प्रवास कसा असतो, किती दिवसाचा प्रवास असतो सगळा? ज्ञानोबाऱ्यांच्या या जन्मभूमीत निघालेला आजचा हा पालखीचा सोहळा 18 दिवस चालतो। आम्ही 19व्या दिवशी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुराला पोचतो आणि एकच मागणं असतं, जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्या अंतकरणात एकच ध्येय असतं, काही एकादशी आषाढी आहे, काही भेटेल माझा मायबाप, या संत उक्तीप्रमाणे आपण भगवान परमात्म्याच्या दरबारात आम्ही 19व्या दिवशी अर्थात 10मी दिवशी पोचतो। निश्चित आपण बघतोय या पालखीचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर आपल्यासोबत होते। खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचं हे जन्मस्थान आहे आणि त्यामुळे सुद्धा हा पालखी सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि 19 दिवसानंतर ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे। मात्र आपेगावातील हा सगळा वारकऱ्यांचा जल्लोष आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।